या वर्षीच्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सला 5 सामन्यात फक्त एकच विजय मिळाला आहे। यातही कर्णधार हार्दिक पांड्यावर सगळीकडून टीका होत आहे। भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने तर थेट हार्दिकला काढून रोहितला कर्णधार करावं असं सांगितलंय। नक्की कोण आहे हा क्रिकेटपटू आणि नक्की तो काय म्हणालाय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने हार्दिकच्या कॅप्टन्सीवर सडकून टीका केली आहे। तिवारीच्या मते हार्दिकने मुंबई इंडियन्सचा चार्ज घेतल्यापासून त्याच्या नेतृत्व गुणात मोठी घसरण झालेली आहे। पंजाब विरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर मनोज तिवारी संतापला असून त्यानं थेट विधान केलंय की हार्दिक पांड्यानं आता कॅप्टन्सी सोडावी आणि पुन्हा रोहित शर्माकडे नेतृत्व द्यावं। मनोज तिवारी पुढे म्हणाला की रोहितला हटवून त्याच्यावर अन्याय झालाय। ज्या रोहितनं 2013 ते 2023 दरम्यान 5 ट्रॉफी जिंकून दिल्या, त्याच्या अनुभवाची टीमला गरज आहे। सध्या संघात बुमराह, सूर्य आणि तिलक वर्मासारखे दिग्गज असूनही टीम क्लिक होत नाहीये, कारण हार्दिकचं नेतृत्व कमकुवत पडतंय। मुंबई सध्या पॉईंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे। तुम्हाला काय वाटतं, रोहितने पुन्हा कमान सांभाळावी का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।